आज मी तुमच्यासाठी वेगळाच मसाला घेऊन आली आहे। हा मसाला म्हणजे चिवड्याचा मसाला। हा तुम्ही मसाला बनवून 5-6 महिने स्टोअर करून वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवू शकता। पोह्याचा, कुरमुऱ्याचा किंवा मक्याचा किंवा अनेक चिवडे तुम्ही या मसाल्याद्वारे बनवू शकता। तर हा मसाला स्टोअर करून तुम्ही जवळजवळ 3-4 महिनेही स्टोअर करून ठेवू शकता। तर हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज व्हिडिओत दाखवणार आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा मसाला वापरून तुम्ही चिवडा कसा बनवणार तेही मी सांगणार आहे। तर त्या मसाल्यासाठी आपल्याला धने लागणार आहे, बडीशोप लागणार आहे, काळी मिरी लागणार आहे। हे साहित्य मी 1-1 चमचा घेतलं आहे। फक्त धने मी 1.5 चमचे घेतले आहे आणि काळी मिरी 1 आणि बडीशोप 1 चमचा घेतला आहे आणि ते साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हे वेगवेगळे चाट मसाला, गरम मसाला आणि आमचूर पावडर, साखर, मीठ आणि लाल तिखट, हिंग हे घेतलेलं आहे। ते कसे वापरायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्यांदा आपण धने, बडीशोप आणि काळी मिरी एका पॅनमध्ये गरम करत ठेवणार आहोत। बघा याप्रमाणे आपण ते सर्व साहित्य त्यात घालून घेणार आहोत आणि गॅसवर आपल्याला फक्त 1 मिनिट स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त करपवू नका, नाहीतर त्याचा सुगंध निघून जाईल। याप्रमाणे आपण त्याला 1 मिनिट गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता आपण हे थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घेणार आहोत, कारण आपल्याला ह्या गरम मसाल्याची पावडर करून घ्यायची आहे। तर आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण साखर 2 चमचे टाकले त्याच्यामध्ये आणि लाल तिखट आपल्याला 3 चमचे टाकायचे आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर 4 चमचे टाका। हळद 1 चमचा टाकलं आहे आणि मीठ 2 चमचे टाकले, गरम मसाला 1 चमचा टाकला आहे, आमचूर पावडर 1 चमचा आणि चाट मसाला 1 चमचा, हिंग मी अर्धा टीस्पून टाकलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची पावडर करायची आहे। याप्रमाणे आपण मिक्सरला लावून घेत आहोत आणि त्याची पावडर करून घेणार आहोत। याप्रमाणे आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे। या मसाल्याद्वारे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे चिवडे बनवू शकता आणि आपण स्टोअर करून ठेवणार आहोत। बघा याप्रमाणे आपला मसाला तयार झालेला आहे। आता एका बरणीमध्ये आपण तो मसाला भरून घेऊया। हा जवळजवळ 4-5 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। हवाबंद डब्यामध्ये मी पॅक करून ठेवलेला आहे। आता ह्या मसाल्यापासून आपल्याला चिवडा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्याकडे कुरमुरे होते, ते मी पाव किलो कुरमुरे घेतलेत आणि हे कुरमुरे आपल्याला उन्हामध्ये 2-3 तास गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे तापून घ्यायचे आहेत किंवा गॅसवर तुम्ही 1-2 मिनटं मीडियम गॅसवरती गरम करून घ्या। जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त गरम असे हाताला लागले पाहिजे याप्रमाणे आपल्याला ते भाजून काढायचे आहेत। बघा याप्रमाणे हाताला थोडेसे गरम लागतील तितपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपण एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 1 बाउल शेंगदाणे भाजून घेत आहे। 1 मिनिटं असं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे साहित्य लागणार आहे फोडणीसाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर लसूण मी 15-20 पाकळ्या घेतल्या आहेत, त्या फक्त सालीसकट घेतलेल्या आहेत, त्या फक्त ठेचून घेत आहेत। बघा याप्रमाणे ठेचून घ्यायचं आहे। आता आपले शेंगदाणेही इथे भाजून निघाले आहेत, लालसर थोडेसे झालेले आहेत। या स्टेजला आपल्याला डाळवं घालायची आहेत। ही भाजकी चण्याची डाळ आहे, ती आपण त्यामध्ये चांगली परतून घेणार आहोत आणि लालसर रंगावरती शेंगदाणे झाले की आपल्याला ते डाळ आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहे। त्याच तेलामध्ये मी लसूण जे ठेचून घेतलं होतं ते मी 15-20 लसणाच्या पाकळ्या त्यात टाकून घेतले आणि व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। लसूण आपले चांगले लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत। बघा याप्रमाणे 10-12 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या, त्या मी त्यात घालून घेत आहे आणि कढीपत्त्याची मुठभर पानं घेतली आहेत, तीही मी त्यात घालून घेत आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आणि त्याच तेलामध्ये आता मी 2 चमचे राई टाकणार आहे। व्यवस्थित त्याला फोडणी घालून घ्या राईला आणि आता जो चिवड्याचा मसाला आपण बनवला होता तो 3 चमचे मी त्यात टाकून घेत आहे आणि त्या तेलामध्ये व्यवस्थित
अर्धा 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला जाळायचा नाही आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता थंड झाल्यानंतर आपण त्या कुरमुऱ्यामध्ये घालून घेणार आहोत. कुरमुरे आपले थंड झाले होते. आता आपण तो मसाला पूर्ण त्या कुरमुऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्या कुरमुऱ्याला मसाला लागेल एवढं आपण हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे कुरमुऱ्याला, म्हणजे